मतदारसंघाचं निरूपण चिंतन मी करत असतो आणि मराठा आरक्षण जी लढा आहे त्यामध्ये सुद्धा मी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. जवळजवळ 20 गावामध्ये प्रसार आणि प्रचाराचं नियोजन मी आणि संतोष महाराज डोंगरे आम्ही दोघांनी केलं होतं. सर साक्षीदार आहेत. बरोबर आहे. आणि त्या अनुषंगाने आपण ही कविता लिहिली. फक्त कवितेचं थोडक्यात सांगतो की जरांगे पाटलाच्या अगोदरपासून हा लढा कसा सुरू झाला, हल्ले कसे झाले आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळेपर्यंतचा लढा कसा झाला त्यावर थोडक्यात मी माझ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. तर ओबाळे सरांचा बाल कविता संग्रह देखील उपलब्ध आहे, बालतरंग नावाचा. तर ते उत्कृष्ट साहित्यिक आहेत. आज दादांवरती त्यांनी लिहिलंय. सर मला वाटतं गायला सुरुवात केली तरी हरकत नाही. अगदी आपण सुरुवात करू नक्की. आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही सुरात सुरू मिळून जिथे असाल तिथून ते ऐकण्याचा प्रयत्न करा, गाण्याचा प्रयत्न करा. अगदी पोवाड्या टाईप कविता आहे. आपण खूप छान पद्धतीने दादावर शूरवीरांवर पोवाडे लिहिले जातात तशीच पोवाड्या टाईप ही कविता आहे. नक्की आपण मनोज दादा हे शूर आणि वीर आहेत, पायिक आहेत. पायिकपणे ज्योतीला सिद्धांत, शूर दई मात वचन चित्ती तुकोबरायचा अभंग आहे. तर आपण म्हणू मनोज दादा जरांगे. मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजासाठी त्यांनी कसली कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. अण्णासाहेब पाटलांपासून लढले अनेक नेते, अण्णासाहेब पाटलांपासून लढले अनेक नेते, त्या सर्वांच्या हाती फक्त संघर्ष आले होते. आरक्षणाचा प्रश्न, अहो आरक्षणाचा प्रश्न असा बनला गंभीर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. मित्रांनो, कवन ऐकणार आहोत. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट्स लिहा आणि आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अगदी. मराठा आरक्षणासाठी, अहो मराठा समाजासाठी त्यांनी कसले कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. काय झालं बघा, 16% दिले, 12% दिले, 16% दिले, 12% दिले. 1-2 वर्षात ते कोर्टात नाही टिकले. समाजाचा आवाज, अहो ह्या 6 कोटी समाजाचा आवाज कोण मांडणार खंबीर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. मराठा आरक्षणासाठी, अहो मराठा समाजासाठी त्याने कसले कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. अशी परिस्थिती झाल्यावर गोदा पट्ट्यात लढत होता एक शिवबाचा छावा, गोदा पट्ट्यात लढत होता एक शिवबाचा छावा. प्रश्न आपले सोडवण्यास, अहो प्रश्न आपले सोडवण्यास भावांनो तुम्ही एक व्हावा. जागोजागी गावोगावी, अहो जागोजागी गावोगावी सांगे हीच खबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. मराठा आरक्षणासाठी, अहो मराठा समाजासाठी त्यांनी कसले कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. आणि काळ आला, एक काळ 29 ऑगस्ट तारखेला 2023 सालाला, 29 ऑगस्ट तारखेला 2023 सालाला अंतरवाली सराठी गावाला पाटील बसले उपोषणाला. वैर्यानं घाव, अहो वैर्यानं घाव कसा घातला भयंकर, वैर्यानं घाव किती घातला भयंकर.
मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, अहो मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. मराठा आरक्षणासाठी, अहो मराठा समाजासाठी त्यानं कसली कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. महाराष्ट्र राज्याची साऱ्या चाके पडली बंद, महाराष्ट्र राज्याची साऱ्या, हे धुमाकूळ झाला, गोळीबार झाला. महाराष्ट्र राज्याची साऱ्या चाके पडली बंद, गल्लोगल्ली गावोगावी पाऊल झाले मंद. आंतरवालीकडे नेत्यांची, अहो आंतरवालीकडे नेत्यांची लागली एकच लंगर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. मराठा आरक्षणासाठी, अहो मराठा समाजासाठी ज्यानं कसली कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. आतापर्यंत सगळ्यांनी केले होते कावे, आतापर्यंत सगळ्यांनी म्हणायचे कुणबीच नाही, मराठवाड्यात कुणबीच नाही, तसं नाही, आतापर्यंत सगळ्यांनी केले होते कावे. मराठा कुणबी एकचे मिळाले लाखो लाखो पुरावे. कुणबीचे कागदपत्र, प्रमाणपत्र, कुणबीचे कागदपत्र असे झाले तयार, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. मराठा समाजासाठी, अहो मराठा आरक्षणासाठी त्यानं कसली कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. आणि हे सगळं घडत असताना काय घडलं, विरोधाला विरोध, विरोधाला विरोध झाल्या कित्येक सभा, विरोधाला विरोध झाल्या कित्येक सभा. पाटलांच्या मागे मात्र देशातला मराठा उभा. वा वा. खैराचा खुटा, मनोज दादा म्हणजे कोण, खैराचा खुटा कसा भेटला निब्बर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. मराठा आरक्षणासाठी, अहो मराठा समाजासाठी ज्यांनी कसली कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शिवराय. आताच आपल्या समोर या